आपल्या भारतामध्ये असं एकही घर सापडणार नाही जिथं तुळशीचं झाड नाहीये. हिंदू संस्कृतीमध्ये तर तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं असलं तरी तुळशीच्या झाडाचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे बऱ्याच जणांना माहीतच नसतात. काही जणांना याचे फायदे माहीत असतात, पण ते घरातच असतं, सहज उपलब्ध असतं, कधीही मिळतं, फुकट मिळतं, म्हणून त्याची किंमतच नसते. त्यामुळे ते तुळशीचा वापर करतच नाहीत. काही जणांना तुळस फक्त सर्दी, ताप, खोकल्यासाठीच वापरतात, एवढीच जुजबी माहिती असते. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळस आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे, कुठल्या कुठल्या जीवघेण्या गंभीर आजारापासून आपल्याला तुळशीमुळं फायदा होतो, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे. मात्र व्हिडिओ पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. वैद्यक शास्त्रामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारण 100 ग्रॅम तुळशीच्या पानामधून आपल्याला 20 ते 25 इतक्या कॅलरीज मिळतात. सोबतच वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व, खनिज आणि काही केमिकल्स असतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. सगळ्या प्रकारच्या हर्बल औषधांच्या मध्ये, जडीबुटींच्या मध्ये तुळशीला राणी समजलं जातं. आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे तुळशीची रोपं आढळतात. तुळशीचे ते प्रकार कसे ओळखायचे, त्यापैकी कुठला प्रकार आपल्यासाठी चांगला, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुळशीचा एक प्रकार असा आहे ज्यामध्ये तुळशीला मध्यम आकाराची पानं, गडद हिरव्या रंगाची पानं असतात, ज्याला आपण राम तुळस असं म्हणतो. दुसरी एक तुळस असते ज्यामध्ये पानांचा रंग हा जांभळट असतो, ज्याला आपण कृष्ण तुळस असं म्हणतो. तिसरी तुळस जिला अत्यंत बारीक आकाराची पानं असतात, ज्याला आपण रान तुळस किंवा जंगल तुळस असं देखील म्हणतो. या 3 प्रकारापैकी जास्त करून आढळून येणारी आणि आपल्या फायद्याची असणारी ती म्हणजे राम तुळस, जिला गडद हिरव्या रंगाची मध्यम आकाराची पानं असतात आणि जी सर्वत्रपणे आढळते. आता तुळशीचे एक एक फायदे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला तो म्हणजे इम्युनिटी बूस्टर, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात चांगलं वन औषध म्हणजे तुळशीचं पान. याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी आणि झिंक यामुळे आपली प्रतिकार शक्ती, इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्या शरीराचं बॅक्टेरिया, व्हायरसेस, बुरशीजन्य आजार यापासून बचाव होण्यास मदत होते. तुळशीच्या मध्ये असे काही केमिकल्स असतात ज्यामुळे आपल्या टी हेल्पर सेल आणि टी नॅचरल किलर सेल्स यांचं प्रमाण वाढतं आणि जंतू संसर्गापासून आपल्या शरीराचा बचाव होतो. नंबर 2, कोणत्याही प्रकारचा तापीचा आजार असेल, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी झाली असेल, कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल, पेन असेल, तर ते कमी करण्यासाठी याच्यामध्ये असणारी रसायनं आपल्याला फायदेशीर ठरतात. खूप दिवसाचा जुनाट खोकला असेल, वारंवार सर्दी होत असेल, श्वसन संस्थेचा कुठलाही आजार असू द्या, कुठलाही संसर्ग असू द्या, याच्यामध्ये असणारी 4 रसायनं, खास करून सिनेनॉल, कॅम्फेन, लिनोनेल आणि युजेनॉल नावाची जी रसायनं आहेत, यांच्यामुळं खोकला, सर्दी आणि श्वसन संस्थेचा कुठलाही आजार, संसर्ग असू द्या, तो कमी होण्यासाठी मदत होते. तुळशीमध्ये असे काही घटक आहेत, अशी काही रसायनं आहेत जी आपल्या मेंदूमध्ये जातात. तिथं जाऊन सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाची न्यूरोट्रान्समीटर स्त्रावण्यासाठी मदत करतात. यामुळं आपल्या शरीरामध्ये असणारा, मनामध्ये असणारा ताणतणाव कमी होतो आणि हा ताणतणाव कमी झाला की आपला रक्तदाब देखील कमी होऊन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना बीपीचा आजार आहे, उच्च रक्तदाब आहे, त्यांच्यासाठी तर बीपी कंट्रोल ठेवण्यासाठी, नियंत्रित ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी तुळशी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तुळशीच्या मध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजमुळं शरीरामध्ये कुठल्याही अवयवावर सूज आली असेल, दुखत असेल, तर ती कमी करण्यासाठी मदत होते. तुळशीमध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित राहते, कमी होते. त्यामुळं डायबिटीस अर्थात शुगर असणाऱ्या पेशंटसाठी सुद्धा तुळशी वरदान आहे. तुळशीच्या पानांच्या मध्ये डायरेटिक प्रॉपर्टी आहे. या गुणधर्मामुळे शरीरामध्ये असणारं पाणी किडनीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्या लोकांना वारंवार मुतखडा होतो, किडनी स्टोन होतो, त्यांना देखील हा तुळशीच्या पानांचा फायदा त्यांच्या किडनीच्या स्टोनच्या पासून बचाव करण्यासाठी होऊ शकतो. तुळशीची पानं जर तुम्ही नियमितपणे खाल्ला तर तुमची पचनशक्ती चांगली सुधारते, जी भूक वाढते. तुम्हाला जर सतत अपचन होत असेल, इंडायजेशन होत असेल, पोटामध्ये गॅस होत असेल, पाच जात असतील, ढेकरा येत असतील, पोट गच्च राहत असेल, सतत पोटामध्ये अस्वस्थ वाटत असेल, तर ते देखील चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतं. आता तुळशीची पानं खायची कशी, तर सगळ्यात चांगली सोपी पद्धत म्हणजे तुळशीची ताजी पानं तुम्ही चावून खा, चघळून खा. तुळशीच्या पानाचा तुम्ही लवंग, अद्रक टाकून काढा देखील करू शकता. साध्या पाण्यामध्ये तुळशीची 5-6 पानं टाकून ते उकळून थंड करून ते पाणी देखील पिऊ शकता. तुळशीचं झाड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारामध्ये तुळशीची पावडर मिळते, रोज अर्धा ते पाऊण चमचा तुम्ही तुळशीची पावडर घ्या. तुळशीची पानं कुणी घ्यायची टाळावं,
गरोदर माता, स्तनदा माता म्हणजे ज्या माता आपल्या अंगावरचं दूध बाळाला पाजतात आणि ज्यांना थायरॉईडचे आजार आहेत, यांनी तुळशीची पानं शक्यतो वर्ज्य करावीत किंवा घ्यायची असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नक्कीच आजपासून तुम्ही तुळशीची पानं खायला सुरुवात करा, जेणेकरून आपल्या शरीराला हे सगळे फायदे अगदी मोफत मिळतील, तेही नैसर्गिकपणे, कुठलाही साईड इफेक्ट न होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं झाड नसेल तर ते आजच लावा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हायरल करा, शेअर करा आपल्या मित्रांच्या सोबत. त्यांनाही कळू द्या फुकट मिळणाऱ्या या गुणकारी औषधाच्या बद्दल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.